द्वारकानाथ संजगिरी इथे आलेले आहेत, म्हणजे नक्कीच क्रिकेटबद्दल काहीतरी होणार आहे इकडे. बरं, एक रसिका प्रेक्षकांना सांगायचं की जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण द्वारकानाथ संजगिरींचं. आजच्या या कार्यक्रमाचं जे आयोजन केलंय ते तिरकीट धा या संस्थेनं, आणि ही संस्था द्वारकानाथ संजगिरी आणि डॉक्टर अजित देवल यांची. डॉक्टर अजित देवल कुठे आहेत? त्यांनी रंगमंचावर यावं प्लीज. आता कार्यक्रमाची पुढची सूत्र मी त्यांना सुपूर्द करतो. नमस्कार मित्रांनो, या कार्यक्रमामध्ये एक छोटासा सरप्राईज आयटम आहे आणि त्याची बहुतेक इथल्या कुणालाही कल्पना नाही, निवेदकांना पण आम्ही काही सांगितलेलं नाही आहे. सर्वसाधारणपणे आम्ही असं ठरवलं होतं की हा कार्यक्रम कविता आणि संगीत ह्याच्यावरच या कार्यक्रमात फोकस राहील. पण मध्यंतरीच्या काळामध्ये अशी एक घटना घडली की ती टाळून पुढे जाणं आम्हाला शक्यच नव्हतं. कारण त्या घटनेमुळे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना हा स्वर्ग दोन बोटाचा उरला. ती घटना नेमकी काय होती ते आपण स्क्रीनवर पाहूया. This one nice little head-to-head between Tendulkar and Steyn. That's got through. No third man in position. Good shot. Getting the claims into it. Tendulkar and Steyn. Oh, that is a fine strike. Wow, that is a terrific shot. Certainly not a half volley by any means. Brings up his 50 as well. And what a way to do it. I think the crowd's enjoyed it here at Supersport Park. I know there'll be millions of Indians. Just enough width to work with. Straight down the ground. So he's been a wonderful master of footwork. मला तुम्ही सांगा की ही घटना टाळून आपल्याला पुढे जाता येतं का? मला तरी नाही वाटत. त्यामुळे ह्या गोष्टीसाठी आपण सचिनचं कौतुक करायलाच हवं आणि ते आम्ही तुमच्यातर्फे करणार आहोत. मी पल्लवी जोशी सारखा टाळ्या मारा म्हणून सांगणार नाही, तर तुम्ही मारायला पाहिजेत. या माणसाने आपल्याला 21 वर्ष आनंद दिला आणि आनंद वाटण्यासारखा दुसरं दान नाही असं मला वाटतं. सचिन ज्या दिवशी शतक ठोकतो ना, त्या दिवशी संपूर्ण भारतात तुम्ही पहा एक आनंदाच्या लहरी उमटलेल्या असतात. प्रत्येक माणूस दुसऱ्याशी चांगला वागतो. नाही, तुम्ही पहा पुढच्या वेळेला तुम्ही इथे जर खालीपणे जर टॅक्सी घेतलीत या लीलावती हॉस्पिटलच्या जवळ, टॅक्सीवाला एरवी येत नाही. त्या दिवशी तुम्ही त्याला सांगितलं माहीमकडे चल, येतो. पुढे तुम्ही जोगेश्वरी सांगितली तरी येणार नाही तो. तुम्ही पुण्यात जा, पुण्यातला दुकानदार तुम्हाला अदबीने वागवतो. एरवी काय शिंची कटकडे असे त्यांच्या चेहऱ्यावर आविर्भाव असतात. आमचे स्पॉन्सर्स पुण्याचे आहेत तरी सुद्धा मी बोललो. आणि आजच मी अशी बातमी वाचली की सचिन पुणेकर होणार. बातमी चुकीची आहे. सचिन पुणेकर कधीच होऊ शकत नाही. सचिन पुण्यात राहू शकतो पण पुणेकर होणं शक्य नाही. कारण पुणेकर होण्यासाठी माणूस पुण्यात जन्माला यावाच लागतो. आणखीन एक गोष्ट सांगतो मला की इतरांच्या कितीही शतक होत, इतरांची 200 होत, काही होत, पण ही जी लहर असते ना, ही लहर फक्त
फक्त सचिनच उमटवू शकतो. याचं एक महत्वाचं कारण आहे की सचिन काय, लता काय, मधुबाला काय, ही सगळी ना देवलोकातली मंडळी आहेत. देव त्यांना इथे दूत म्हणून पाठवतात. जेव्हा देवाला असं वाटतं की स्वर्गीय सौंदर्य म्हणजे काय दाखवायचं, की तो मधुबालाला पाठवतो. स्वर्गीय आवाज म्हणजे काय, की मग तो लता दिदीला पाठवतो. चॅम्पियन बॅट्समन कसा असतो असं जेव्हा देवाला दाखवायचं होतं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा ब्रॅडमनला पाठवलं. मग त्याच्या असं लक्षात आलं की क्रिकेट थोडं बदलतंय, जास्त आधुनिक होतंय, आता एक नवीन चॅम्पियन दिला पाहिजे. मग तेंडुलकरांच्या घरी सचिन जन्माला आला. माझी खात्री आहे की सचिनचा हेवा सगळ्यांनाच वाटतो, कुबेराला सुद्धा वाटत असेल. नाही, कुबेर हा सगळ्यात श्रीमंत, मान्य आहे, सगळ्यात मोठी संपत्ती असेल त्याच्याकडे, पण त्याच्याकडे 51 शतकं कुठे आहे तो? आणि कितीही संपत्ती त्याच्याकडे असली तरी 51 शतकं तो विकत घेऊ शकत नाही. जी 51 शतकं असतात ती त्याला काढायलाच लागतील. आणि जर कुबेराला 51 शतकं काढायची असतील तर त्याला माणूस म्हणून जन्म घ्यायला लागेल. ह्या कुबेराला मला फक्त एकच सजेशन द्यायचं आहे की माणूस म्हणून जर जन्म घेतलास ना तर मुंबईत घे, मराठी माणूस म्हणून घे, आणि जर जमलं तर आडनावात कर येईल हे पहा. कारण मुंबईतल्या मराठी माणसाला ज्याचं आडनाव कर असतं त्याच्यातूनच महान क्रिकेटपटू निर्माण होतात. समोर सुनील गावस्कर बसलेले आहेत. अजित वाडेकर आहेत. वेंगसरकर येणार होते पण आले नाहीत. पण आज सुनीलनी त्याच्यापुढे एव्हरेस्ट उभं केलं, त्याला एक स्वप्न दिलं आणि त्या एव्हरेस्टची उंची सचिनने वाढवली. आणि म्हणूनच त्याचं कौतुक करण्यासाठी तिरकिटाचे अजित देवल, डॉक्टर अजित देवल यांना मी इथे बोलवतोय. त्याबरोबर अच्युत पालव कुठे असेल त्यांनी इथे स्टेजवर लवकरात लवकर पळत यावं. खरं सांगू का, त्याच्या शतकाची किंमत ही सोनं, चांदी, हिरे, माणके याच्यात अजिबात करता येत नाही. पण तरी आपण असं म्हणतो की ते शतक सोन्यासारखं होतं. त्यामुळे आमच्यामुळे प्रश्न होता की त्याचं कौतुक करायचं म्हणजे काय करायचं. मग आम्ही असं ठरवलं की एक 51 ग्रॅम सोन्याचं एक त्याला भेटवस्तू द्यायची. त्या कॉईनवर सचिनचा फोटो आहे आणि त्याच्यावर आम्ही एकच वाक्य दिलंय, शतकातल्या शतकवीराला शतदा सलाम. त्या शतकवीराला मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. असाच एक सरप्राईज आयटम आहे पण तो नंतर. अच्युत पालव. अच्युत पालवची खरं ओळख करून द्यायची गरज नाही. वन ऑफ द ग्रेटेस्ट कॅलिग्राफर्स. त्यांनी सचिनसाठी एक खास वस्तू आणलेली आहे 51 शतकांची. अच्युत, मला वाटतं तू आधी ते बोलावंस आणि नमस्कार. एक छोटी सरांची आठवण सांगतो आणि मग माझं गिफ्ट देतो. मी मोडी लिपीवर प्रबंध लिहिल्यानंतर जेला मी शिकवत होतो आणि त्यावेळेला सरांच्या लक्षात आलं होतं की अच्युतने काहीतरी वेगळं केलं आहे. आणि सर त्यावेळेला कीर्ती कॉलेजला शिकवत होते. सरांनी ताबडतोब मला फोन करून सांगितलं की माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना तू केलेला थिसिस जो आहे, हा थिसिस कशा पद्धतीने लिहिल्यास, कशा पद्धतीने मांडल्यास, हे जर कळलं तर मला वाटतं माझ्या विद्यार्थ्यांना खूप चांगलं होईल. आणि मी तो अख्खा दिवस सरांबरोबर ते मोडी ज्या पद्धतीने मी अभ्यास केला, कशा पद्धतीने केलं, हे सगळं मांडलं आणि त्या विद्यार्थ्यांना सांगितलं. मला वाटतं एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याला कशा पद्धतीने पुढे आणायचं किंवा कशा पद्धतीने
करायचं असतं हे तिथे त्यांनी मला शिकवलेलं होतं. आज योगायोगाने भावमुखेचं कवर जे आहे ते मला करायला मिळालं आणि मला वाटतं की एक त्या कार्यक्रमात सहभागी होता आलं. आज जी मी गिफ्ट आणलेली आहे ती एक पोथी केलेली आहे. त्या पोथीवर सचिनने केलेली 50 शतकं, त्याच्यावर पहिलं शतक कुठे झालं, कसं झालं, त्याची धावा किती आणि सार किती, अशा प्रकारे 50 शतकांची एक पोथी केलेली आहे. आणि आता इथून पुढे क्रिकेट नाही, पुन्हा गाणी, पुन्हा वडील. आणि सचिनची जी एक मुलाखत तुमच्यासमोर आम्ही पेश करणार आहे त्यात क्रिकेट अक्षरशः 2% सुद्धा नसेल. एक वेगळा सचिनची एक वेगळी बाजू जाणून घ्यायला तुम्हालाही आवडेल. पण त्याची सुरुवात करताना सचिन, मला वाटतं आपण बसून बोलूया. तर तू बऱ्याच बॅटिंग करताना तासन तास उभा असतोस, कधीतरी बस. सुरुवात करताना प्रथम आपण एव्ही पाहूया. याचं कारण असं आहे की सचिनला मैदानावर कुणी आणलंय मी तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याचा भाऊ अजित हा कधीही स्क्रीनवर दिसत नाही, केवळ वडिलांसाठी तो स्क्रीनवर आला. त्याचं वडिलांबद्दल काय मत आहे आपण हे घेऊया. खरं सांगायचं तर माझ्या लहानपणी मी वडिलांना कधीही क्रिकेटवर काही बोलताना किंवा आम्हा भावंडांना सांगताना कधीच काही ऐकलं नाही. जेव्हा मी शाळेकडनं खेळू लागलो तेव्हा मला वाटतं वडिलांची उत्सुकता थोडीशी वाढली असावी क्रिकेटबद्दल. मी अधिक स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याचा विचार करू लागलो. तेव्हाही त्यांनी मला संपूर्णपणे प्रोत्साहन दिलं. मग एक अशी वेळ आली की मला साधारण कळलं की क्रिकेटमध्ये आपण आता फार पुढे जाऊ शकत नाही. त्यांनी माझी मनस्थिती ओळखली आणि म्हणाले की तू फार त्रास करून घेऊ नकोस, खेळात असं यश अपयश असतं. माझ्या दृष्टीने हे मला महत्त्वाचं वाटतं की तू क्रिकेट खेळताना ज्या तन्मयतेने तू क्रिकेट खेळलास हेच माझ्यासाठी सर्व काही आहे. ह्यापुढेही तू जर तुला वाटत असेल की क्रिकेट खेळत राहावं तर जोपर्यंत तुला असं वाटतंय मनापासून की क्रिकेट खेळावं तोपर्यंत तू क्रिकेट खेळत राहा. तू बाकी गोष्टींचा जास्त विचार करू नको. आणि हे सगळं करताना जरी तुझ्या काही पदरी पडलं नाही तरी ठीक आहे, तू क्रिकेट खेळाचा आनंद घे आणि त्यात प्रगती करण्याचा प्रयत्न कर. मी आणि तुझी आई आम्ही तुझी अशी व्यवस्था करू की तुला कोणावरही कधी आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहावं लागणार नाही. मला वाटतं ह्याच्या पुढे काही असू शकत नाही. मी इतरत्र कुठेही जन्माला आलो असतो तर कदाचित मला हे ऐकायला मिळालं नसतं. या बाबतीत मी स्वतःला सर्वात भाग्यवान समजतो. साधारण याच सुमारास मी आमच्या घरासमोरच्या पटांगणात सचिनला क्रिकेट खेळताना बघत होतो. मला तर त्याचा खेळ खूप आवडला. मी वडिलांना म्हटलं की तो जर मैदानावर जाऊन क्रिकेट खेळला, थोडं स्पर्धात्मक क्रिकेट खेळला, नेटमध्ये त्याला पॅड्स ग्लोव्ज घालून जर सीझन बॉलने क्रिकेट खेळायला मिळालं तर त्याला आणखीन आनंद होईल आणि एक संधी पण मिळेल क्रिकेटमध्ये काही करण्याची. वळून बघताना मला असं वाटतं की क्रिकेटमधल्या माझ्या अपयशानंतर त्यांनी सचिनच्या यासाठी होकार दिला तो अत्यंत महत्त्वाचा होता. वडिलांच्या सकारात्मक वृत्तीमुळेच सचिनचं क्रिकेट तेव्हा सुरू झालं. त्याच्या पुढचं मला वाटतं मी काही सांगायची गरज नाही, कारण आज जे सचिनचं क्रिकेट हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. पण मला वाटतं वडिलांचा जो व्यापक दृष्टिकोन होता तो या सर्व बाबतीत माझ्या मते निर्णायक ठरला. खरं सांगतो की असे वडील मिळणं हे भाग्य असतं. म्हणजे सचिन, मला असं वाटतं की बऱ्याच वडिलांनी असं म्हटलं असतं अजितला
की तू तुझं झालं तेवढं बस झालं, आता सचिनला अभ्यास करून दे. खरंच सांगतो. आणि अजितने तुला ओळखणं ही सुद्धा एक ग्रेट गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये कुठलाही मोठा प्लेअर इतक्या सहजासहजी ओळखता येत नाही. मी तुला एकच फक्त उदाहरण सांगतो आणि आपण पुढे जाऊ. बिल ओरायली म्हणून एक मोठा बॉलर होता, म्हणजे ज्याला डॉन ब्रॅडमन सर्वश्रेष्ठ गोलंदाज मानतो. त्याने एकदा हरून रशीद नावाच्या एका पाकिस्तानी बॅट्समनला 50 करताना पाहिल्या आणि त्याने असं लिहिलं की हा हरून रशीद एका वर्षाच्या आत जर महान फलंदाज झाला नाही तर मला क्रिकेट कळत नाही आणि मला चांगला बॅट्समन ओळखता येत नाही असं मी मानेन. एका वर्षाच्या आत हरून रशीद क्रिकेट म्हणून हद्दपार झाला. म्हणजे अजितचं कॉन्ट्रीब्युशन, अजितची जजमेंट किती मोठी आहे हे तुझ्या लक्षात आलं असेल. पण मला सांग की ज्या वेळेला ज्या काळात अजितने वडिलांना सांगितलं तू 10 वर्षाचा होता, तो काळ साधारण तुला अजून आठवतो? म्हणजे भाऊला त्यांनी सांगितलं आणि भाऊ तुझी मॅच बघायला शाळेत असताना किंवा त्यावेळेला कधी आलेत का? म्हणजे आपला मुलगा प्रगती पथावर आहे हे फक्त अजितच सांगायचा, स्कोर बघून बघायचा का मॅच बघायला यायचे? आय थिंक माझे बाबा फर्स्ट टाइम मॅच बघायला आले होते. मला आठवतं आहे, मी तेव्हा कीर्ती कॉलेजला खेळत होतो आणि त्यावेळेला मी ऑलरेडी इंडियाला खेळलो होतो आणि कीर्ती कॉलेजची फायनल मॅच होती मिठीबाईबरोबर, पारसी जिमखान्यावरती मला आठवतं आहे. आणि त्यावेळेला फर्स्ट टाईम बाबा बघत होते आणि मला असं काहीतरी होतं ऑब्व्हियसली की फर्स्ट टाईम बाबा बघतायत मला. आणि बाय देन मी ऑलरेडी पाकिस्तानला जाऊन आलो होतो, मला वाटतं न्यूझीलंडला पण जाऊन आलो होतो. आणि तरी असं होतं, एक फिलिंग होतं की जे मी आधी कधी एक्सपिरियन्स केलं नव्हतं आणि मला काहीतरी स्पेशल करून दाखवायचं होतं बाबांना. ऑब्व्हियसली आम्ही जिंकलो ती टुर्नामेंट आणि त्याच्या आधी क्रिकेट सुरू झालं त्याला प्राईम रिझन आहे ऑब्व्हियसली अजित. कारण मी वाढलो अजितला बघत. मला त्याच्या आधी सगळे आपल्या समोर महान क्रिकेटर्स बसलेत, पण मला टू बी ऑनेस्ट त्यांची नावं पण माहिती नव्हती. की मी 5 वर्षाचा होतो, थोडंफार ऐकायचो इकडे, पण समोर नेहमी भाऊ दिसायचा. तर मला ॲक्च्युली असं होतं की त्याला नेहमी खाली खेळताना बघायचं होतं, मला तसं व्हायचं होतं. आणि त्यानंतर हळूहळू माझ्या मित्रांबरोबर मी क्रिकेट खेळणं सुरू केलं साहित्य सहवासमध्ये. आणि तिकडे समहाव मला वाटतं की अजितने कुठेतरी मला स्पॉट केलं असणार आणि त्याला कुठेतरी तो स्पार्क दिसला असणार की हा खेळू शकतो थोडंफार. आणि तसं माझं क्रिकेट सुरू झालं. तर आय फील जर काय ते अजितने नोटीस केलं नसतं आणि जसं तुम्ही बोलत आधी की बाबांना कन्व्हिन्स केलं आणि बाबांना कन्व्हिन्स करणं एवढं डिफिकल्ट नव्हतं, कारण बाबाने आम्हाला ऑलवेज फ्रीडम दिलेलं. आणि ते फ्रीडम असं दिलं होतं की आम्हाला भीती पण वाटली की फ्रीडम मिसयूज करायला. त्यामुळे फ्रीडमबरोबर ती एक ऑटोमॅटिकली रिस्पॉन्सिबिलिटी पण होती आमच्यावरती की एवढं फ्रीडम दिलं, एवढा विश्वास आमच्यावरती आहे, तर आम्ही त्याचं मिसयूज नाही करायला पाहिजे. तर हे सगळं कॉम्बिनेशन असल्याने एक जे फॅमिली स्ट्रेंथ आणि जे व्हॅल्यूज असतात त्याचा जो एक लवकर आयुष्यात रिअलायझेशन होणं ते फार इम्पॉर्टंट होतं. आणि तिकडनं सुरू झालं माझं क्रिकेट. पण त्या स्कोरबुक बरोबर ते तुझं शाळेतलं प्रगती पुस्तक पण बघायचे? ते कुठेतरी माझ्या स्कूल बॅगमध्ये लपलेलं असायचं, माहिती नाही. पण तुझ्या अभ्यासाबद्दल त्यांची काय भूमिका होता? म्हणजे ते नक्कीच तुला काहीतरी सांगत असतील. कधी कधी त्यांना शॉक बसायचा माझं रिपोर्ट कार्ड बघून, पण नंतर ही गॉट यूज टू इट. अरे मला आठवतं आहे बाबाने ऑलवेज सांगितलं होतं की जे काही तुला आयुष्यात व्हायचं आहे त्याच्यात यू हॅव टू मेक शुअर की तुझं कॉन्सन्ट्रेशन, फोकस, डेडिकेशन, डिसिप्लिन बरोबर असली पाहिजे आणि आय विल सपोर्ट यू वॉट एव्हर. मला आठवतं आहे की ज्यावेळेला माझं क्रिकेट सुरू झालं आणि शाळेत मॅचेसमध्ये काही रन्स पण केले, त्यानंतर इमिडिएटली घरात ॲटमॉस्फिअर असं होतं की सगळ्यांना माहिती होती की इकडे प्रगती होते आहे, तर ह्या इकडेच त्याने फोकस ठेवायला हवा. तर मला इनफॅक्ट 10वीच्या एक्झामच्या आधी मला बाबांनी बाजूला घेतलं आणि ते बोलले की बा मला माहिती आहे की बाय देन मी रणजी ट्रॉफी खेळत होतो ऑलरेडी मुंबईला आणि जस्ट एक 15 दिवसाआधी सेमीफायनल्स खेळलो आम्ही मुंबई दिल्ली अगेन्स्ट. आणि त्यानंतर मला SSCच्या एक्झामला फक्त 15 दिवस होते. त्यावेळेला बाबा बोलले की मला माहिती आहे एक्झॅक्टली मी तुझ्याकडनं काय
तू टॉपर होय अजिबात एक्सपेक्ट करत नाही, पण तू जरी 36% जरी आणलेस तरी मी तुला घरातनं बाहेर काढीन. मी तुझ्याकडनं फक्त 35 एक्सपेक्ट करतोय. कारण जे तू करतोयस शाळेत ते दुसरा कुठचाही मुलगा करत नाही आहे. आय फुल्ली अंडरस्टँड की तुझं पॅशन क्रिकेट आहे, तर तू तिकडेच लक्ष ठेव, तिकडेच फोकस ठेव, पण इकडे फक्त माझ्यासाठी 35% आण. क्रिकेटमध्ये 100% आणले हो त्यांनी, ते सगळ्यात महत्त्वाचं होतं. सचिन, तुला आठवत असेल की 14 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी तू आला होतास, तुझे बाबा आले होते आणि सुधीर जोशी हा विनोदी नट, चांगला नट होता, महान नट, तो तेव्हा होता. आणि त्यांनी तुझ्या बाबांना एक प्रश्न विचारला होता की सचिनच्या गालावर कधी तुम्हाला स्क्वेअर कट मारावीशी वाटली का, असा एक तो प्रश्न होता. आणि मी असं ऐकलंय की लहानपणी तू व्यवस्थित खोड करतो. तू, मला वाटतं, वडील समोर आले की त्यांना स्क्वेअर कट मारायला बॉल मिळेल असा चेंडू टाकायचाच नाहीस. मी भरपूर मस्ती करायचो. आय थिंक मस्ती एवढी करायचो की रोज रात्री मी झोपलो असताना बाबा परत आले की माझी बॉडी फुल चेक करायची आणि कुठेतरी हात लागला, मी उठलो की त्यांना कळायचं की इथे लागलेलं आहे त्याला आज काहीतरी. मग तिकडे ट्रीटमेंट सुरू व्हायची, काय औषध असायला पाहिजे ते, कारण मी कधीच सांगायचो नाही की मला लागलं आहे म्हणून. तर आणि ज्या वेळेला मी वाढत होतो त्यावेळेला ऑब्व्हियसली माझ्यासमोर गावस्कर बसलेत, वाडेकर बसलेत, दोघेही. बाबाने मे बी त्यांची बॅटिंग जास्त बघितली, सरळ बॅटने खेळलं, त्यामुळे कधी आडव्या हाताचे ते आत्ता सुरू झालं, 2020 आत्ता सुरू झालं सगळं. पण बाबा, त्यांचा स्वभाव असा होता की कधी माझ्यावरती चिडले नाहीत. आय एम शुअर मी भरपूर वेळा चान्स दिला असणार, भरपूर हाफ व्हॉलीज टाकले असणार, पण बाबाने सोडून की काही गरज नाही. आणि ते आजही माझ्या लक्षात आहे की बाबाने कधीच आयुष्यात माझ्यावरती हात नाही उचलला. आता तू जे बोललास त्याच्यात मला आठवण झाली की एका समारंभात तू असं म्हणाला होतास की तू खूप थकून येतस, त्यावेळेला काका काकींकडे राहायचास आणि तू झोपलेला असायचास. काकू तुला उठवायची आणि घास भरवायची, तू झोपेत असास आणि तोंडाचा घास दिल्यानंतर तू असा जागा व्हायचास. तुला सांगू की आपल्या फॅमिलीमध्ये, म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमध्ये असं प्रेम फार क्वचित दाखवलं जातं. आई आपल्या मुलाला प्रेम दाखवते, पण काका काकी आत्या ह्या सगळ्या मंडळींकडून जे प्रेम येतं ना, हे प्रेम अफाट असतं. तू त्याबद्दल काही सांगू शकशील का? इट वॉज अ व्हेरी टचिंग. तू तो सांगितलंस तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी आलं या गोष्टी. मला आठवतं मी 8वीत असताना हे डिसिजन घेतलं की आता पुढची 3 वर्ष मी काकांबरोबर शिवाजी पार्कला राहायला हवं. कारण बँड्राहून 2 बसेस करायला लागायच्या शारदाश्रमला जायचं. तर ॲक्च्युली तसं दांडी मारली तर जास्त इझी झालं असतं, पण तो ऑप्शन नव्हता माझ्याकडे. पण 2 बसेस पकडू नये सकाळी, त्यामुळे मी शिवाजी पार्कला काकांकडे राहिलो. आणि तिकडनं बाजूलाच ग्राउंड, आचरेकर सर तिकडे आम्हाला कोचिंग करायचे, तर एकदम कन्व्हिनियंट होतं सगळं. पण हे सगळं अख्खा दिवसात धावपळ एवढी व्हायची, तर प्रॅक्टिस झाल्यानंतर थकलेलो असायचो. कधी कधी तर सकाळी प्रॅक्टिस व्हायची, ऑफ डेजना प्रॅक्टिस व्हायची सकाळी, मग मी मॅच खेळायचो आणि संध्याकाळी परत प्रॅक्टिस व्हायची. आणि त्यानंतर सर म्हणायचे, तुझ्या सकाळपासून ज्या आपल्या नॉर्मल स्टँडर्ड ज्या राऊंड मारायचे असतात शिवाय तर तू मारल्या नाही आहेस. आणि मला वाटतं तो सरांचा प्लॅन असायचा की हा थकला असताना त्याला 2 राऊंड मारायला लावायच्या. तर ते असल्यामुळे मला एनर्जीच अजिबात राहायची नाही. संध्याकाळी घरी आलो की मी जेमतेम माझं किट वगैरे बाजूला ठेवायचो आणि लिटरली झोपायला जायचो. आणि त्यावेळेला एवढी एनर्जी नसल्यामुळे मी जेवायला पण कधी कधी विसरायचो. त्यावेळेला काकूंनी मला मुलासारखं वाढवलं आणि जे त्याने माझ्यासाठी केले ते मी कधीच आयुष्यात विसरू नाही शकणार. इनफॅक्ट भरपूर वेळा काकू मला झोपेत जेवण भरवायची आणि मी तसाच झोपायचो. आणि नंतर ह्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे माझे पाय पण चेपायचे. मला ते रिअलाईज झालं की जेव्हा मी अंडर 15ला अहमदाबादला गेलेलो खेळायला आणि रात्री मला झोप येत नव्हती. बोललो की का झोप येत नाही, माझे पाय दुखत आहेत, कोण पाय चिपत नव्हतं. त्यामुळे असं नंतर रिअलाईज झालं की ह्या व्हॅल्यूज आपल्याला सगळ्या नंतर रिअलाईज होतात ज्यावेळेला ते समोर नसतं तुमच्या त्यावेळेला. तर मी ही ऑपॉर्च्युनिटी घेतो की माझ्या काकूंना अगदी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो जे काय माझ्यासाठी केलं आहे ते, आणि ते माझ्या ऑलवेज आयुष्यात लक्षात राहणार आहे.
एक गोष्ट सांगतो हा, मगाशी जसं म्हणाला की मी बॅटिंग करून झाल्यानंतर फिरायचो, बॅटिंगला हा प्रचंड हावरा होता. म्हणजे आचरेकर सरांना मला वाटतं तुला ढकलायला लागायचं ना नेटमधून, आता बस बाबा घरी जा, एक वडापाव खा आणि घरी जा. ॲक्च्युली बॅटिंगपासून का कंटाळायला मला हे बरोबर आहे. कळत नाही. त्यामुळे एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी की तुलाही आठवत असेल, आपण केम्ब्रिजला एक मॅच खेळतो 96 साली आणि तू तेव्हा खेळत नव्हतास. मला आजही आठवते की तू खेळत नव्हतास. पॅव्हिलियनमध्ये एक पॅसेज होता आणि पॅसेजमध्ये हा बॅटिंग करत होता. मला वाटतं रबीर बॉल होता की, आणि श्रीनाथ त्याला बॉलिंग टाकत होता. 5 फुटाचा पॅसेज असेल. यांचा रूल असा होता की ह्या भिंतीला फुलटॉस लागला, ह्या भिंतीला फुलटॉस लागला तर आउट. हा माणूस अर्धा तास बॅटिंग करत होता. माझ्या बॉलिंगला नाही, श्रीनाथच्या बॉलिंगला. मला प्रचंड कौतुक वाटलं होतं त्यावेळेला तुझं. ही जी बॅटिंगची जी तुझी आवड आहे तीच आवड तुझी कार ड्रायव्हिंगमध्ये असं मला वाटतं. आणि तुझ्या बाबांना सुद्धा गाडी वेगात चालवायला आवडायची, प्रचंड आवडायची. म्हणजे मला अजित सांगत होता की एक दिवशी अजित वेगात चालवत होता, बाजूने एक वेगात गाडी गेली म्हणून त्याने रागानं बघितलं तर बाबा चालले होते वेगाने. तर ही आवड वडिलांकडून तुझ्याकडे आली का? आणि तुझी जी एक मोठी विमानासारखी गाडी होती, मला आठवते ती मर्सिडीज, ती कधी वडिलांनी चालवून पाहिली का? मी कधी फास्ट चालवलं तर मला ब्लेम करू नका मग. पण म्हणजे मला ऑलवेज माहिती होतं की बाबांना गाड्या भरपूर आवडल्या आणि त्यांचं ऑलवेज एक ड्रीम होतं की एक आपल्याकडे पण एक गाडी असायला पाहिजे. तर मी एकदा वाढदिवसानं त्यांना गिफ्ट केलेली एक गाडी आणि विच वॉज अ सरप्राईज फॉर हिम. आणि ती गाडी आय थिंक अबाउट त्यावेळेला बाबा 65 असतील आणि ते परत गाडी चालवायला शिकले, सगळे क्लासेस वगैरे घेतले ॲट दॅट एज. आणि विच इज अ क्लिअर प्रूफ की त्यांची पॅशन गाड्यांबद्दल केवढी होती. आणि त्यानंतर भरपूर वेळा मी बसलो पण बाबांच्या बाजूला चालवतो, पण नाही माझ्या गाड्यांना कधी बाबांनी चालवलं नाही. आय थिंक ही वॉज व्हेरी मच कम्फर्टेबल विथ हिज ओन कार. आणि आय थिंक ॲट दी एज ऑफ 65 तेवढं डिटर्मिनेशन असणं, परत गाडी चालवायला शिकणं आणि चालवणं प्रॉपर, आणि नुसतं असंच स्वतःसाठी नाही पण भरपूर वेळा बऱ्याच मित्रांना वगैरे पण बाबा ड्रॉप करायचे असेच आणि एक करायचे. तर एक त्यांच्याकडे पॅशन होती ती गाडी चालवण्याची आणि चांगल्या गाड्यांसाठी लायकिंग होतं. नाही, तुझ्याकडे 2 पॅशन आहेत. एक बॅटिंगचं, म्हणजे मला असं वाटतं की तुला संधी दिली तर दोन्ही एंडनी बॅटिंग करशील तू. आणि दुसरं गाड्यां, तुम्हाला फेरारी कुठे चालवतोस रे? मुंबईच्या रस्त्यावर फेरारी चालवणं फार कठीण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे एक बोर्ड आहे, साईन बोर्ड, 35 किलोमीटरच्या पलीकडे वेगात गाडी चालवू शकत नाही. तू कसं काय वेग हे करू शकतो, आटोक्यात अडू शकतो? म्हणून मी चालवत नाही जास्त. मग नेतोस कुठे फेरारी? थोडीफार चालवत आहे ते, पण ॲक्च्युली आता एवढं क्रिकेट आहे की वेळ मिळत नाही. जेवढ्या गाड्या चालवायला पाहिजेत तेवढं ऑब्व्हियसली वेळ मिळत नाही. पण कधी चालवतो मी, सकाळी चालवतो. पण तू ते एक्सप्रेस हायवेवर गाडी नेली होतीस आणि समोरून रात्री एक बैलगाडी आली. तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता. मला आठवतं मी आणि अजित दोघेही आम्ही सकाळी गेलेलो आणि तुम्हाला की एक्सप्रेस हायवे तयार झाला आहे, भरपूर आधीची गोष्ट. एक्सप्रेस हायवे तयार झाला आणि पहिला एक्सपिरियन्स वॉज पहिल्या लेनमधनं दुसऱ्या डिरेक्शनने बैलगाडी येत होती. तो म्हणलो की इकडे कधीच फास्ट नाही चालवलं पाहिजे गाडी. तुझा फास्ट न चालवणे म्हणजे स्पीड किती आहे? 210 वगैरे? नाही, साधारण आपले जे स्पिनर्स टाकतात त्या स्पीडला असतात. किती चांगली फ्लाईट देऊ शकतो बघा तो. बरं, आता तू सुखोई विमान चालवणार, कारण तू गाडी विमानासारखी चालवतोस आणि आता तू ग्रुप कॅप्टन झालेला आहेस. हा, एक पॅशन ऑब्व्हियसली आहे की स्पीडसाठी. आणि मला आठवतं मी 1996 मध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये फायटर प्लेनमध्ये बसलो होतो आणि तो एक्सपिरियन्स एक अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स होता. तर हे आपलं नक्कीच सुखोईमध्ये बसीन, कारण इट वुड बी अन ऑनर, प्रिव्हिलेज. आणि एअरफोर्सने मला एवढा मोठा ऑनर दिला तर नक्कीच. हा पहिल्यांदा दिलेला ऑनर आहे, लक्षात ठेवा. खरं तर सचिन बरोबर अशा कित्येक गप्पा मारता येतील आपल्याला, पण आपल्याला वेळेचं भान ठेवायला पाहिजे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आमच्या निवेदकांना सांगतोय की त्यांनी सूत्र हातात घ्यावी आणि पुढे चालू करा.
गार्डन हॉलिडेजचे श्री मनीष साबळे आणि सौ साबळे हे सचिनचा खास पुणेरी पद्धतीने सत्कार करणार आहेत. श्री व सौ साबळे. केले सांत्वन उचलून हाती, आभाळातून बघता प्रेमळ, बरसे माया आमच्यावरती. कडेवरी फिरलो रमलो मी, निघून जाता बाबरलो मी. कडेवरी फिरलो रमलो मी, निघून जाता बाबरलो मी. स्मरून तुमचा हसरा चेहरा, समजूत घालित सावरलो मी. स्मरून तुमचा हसरा चेहरा, समजूत घालित सावरलो मी. वाटे तुमच्या कृतार्थ हाते, वाटे तुमच्या कृतार्थ हाते. बरसे वैभव माझ्यावरती, बरसे वैभव माझ्यावरती. तुम्ही निरंतर सोबत माझ्या जगण्याच्या मैदानावरती. वाटे पुन्हा लहान व्हावे, वाटे पुन्हा लहान व्हावे. धावत तुमच्या कुशीत जावे, धावत तुमच्या कुशीत जावे. तुमच्या खांद्यावर बैसोनी मैदानातून पुन्हा फिरावे, मैदानातून पुन्हा फिरावे. मंगेशाची हेच मागणे, मंगेशाशी हेच मागणे. दिसो पुन्हा बाबांची मूर्ती, दिसो पुन्हा बाबांची मूर्ती. आभाळातून बघता प्रेमळ, बरसे मा आमच्यावरती. आभाळातून बघता प्रेमळ, बरसे माया आमच्यावरती. तुम्ही निरंतर सोबत माझ्या जगण्याच्या मैदानावरती. धन्यवाद अरुणजी. गार्डियन हॉलिडेजचे श्री मनीष साबळे आणि सौ साबळे हे सचिनचा खास पुणेरी पद्धतीने सत्कार करणार आहेत. श्री व सौ साबळे. नितीन तेंडुलकर यांना सुद्धा स्टेजवर विनंती करतो. नितीन तेंडुलकर. यानंतर 5 काव्यसंग्रहांचं जे प्रकाशन होणार आहे त्यासाठी ऑफकोर्स नितीन तेंडुलकर रंगमंचावरच आहेत. त्यांचे 2 संग्रह नव्याने प्रकाशित होत आहेत, झाड आणि देव. आणि पावसाळा हा काव्यसंग्रह पुनर्प्रकाशित होत आहे. तसेच रमेश तेंडुलकर यांचे प्राजक्त आणि मानस लहरी असे 2 काव्यसंग्रह पुनर्प्रकाशित होत आहेत. त्याच्या प्रकाशनासाठी एक असा प्रकाशक इथे ऑलरेडी स्टेजवर उपस्थित आहे ज्याने सर्वात तरुण प्रकाशक असण्याचा विक्रम केला आहे. केवळ 9व्या वर्षी त्याने पहिलं प्रकाशन केलं होतं. ते म्हणजे असस प्रकाशनचे श्री सचिन तेंडुलकर. हो, पावसाळा हा नितीन तेंडुलकर यांचा काव्यसंग्रह पहिल्यांदा असस
प्रकाशनने प्रकाशित केला होता. असं म्हणजे अजित, सविता आणि सचिन. आणि आता त्याचं प्रकाशन होत आहे कोठावळे प्रकाशनतर्फे. मी अशोक कोठावळे यांना रंगमंचावर येण्याची विनंती करतो. हे सर्व काव्यसंग्रह आज रसिकांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. बाहेर 540 रुपयाचा जो संच आहे त्याची किंमत 400 रुपये आहे. सचिनच्या हस्ते त्याचं प्रकाशन होईल. मी आयुष्यात बरेचसे पुस्तकांच्या लॉन्चेसना गेलो आणि काही पुस्तकं मी स्वतः पण लॉन्च केलेली आहेत. पण ही पुस्तकं आपल्यासमोर जी आहेत ती आय थिंक माझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची आहेत. आणि हे लॉन्च माझ्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं लॉन्च आहे. आजची इव्हनिंग तुम्ही सगळे इकडे आलात आणि आमच्यासाठी स्पेशल केले, याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. माझ्या वडिलांचे पण सिनियर कलिग्स आहेत, त्यांना माझा नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. जुन्या आठवणी परत समोर ॲक्च्युली स्क्रीनवरती बघायला मिळाल्या बऱ्याचशा गोष्टी. पण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी मला आत्ता सांगावीशी वाटते इज मी एका कवीचा मुलगा आहे आणि दुसऱ्या कवीचा भाऊ आहे. ह्याचा मला फार